उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर दारू माफियांनी कायद्याच्या चौकटीतून मोकळे राहण्यासाठी एक कोणीही विचार न केलेला मार्ग अवलंबल्याचं समजतंय। झाशीच्या परगणा गावातील कबूतर डेरामधील हातपंपातून पाण्याऐवजी चक्क दारू बाहेर येत असल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला। या परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या विचित्र योजनेचा पर्दाफाश केला। कबूतर डेरा येथे अवैध दारू बनत असल्याच्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी पोहोचले होते। त्यांनी 2 घरातून तसेच शेतातून दारू शोधून काढली। पोलिसांनी पाणी पिण्यासाठी जवळचा हातपंप गाठला असता त्यांना यावेळी शेतात अनेक हातपंप दिसले। साहजिकच इतके हातपंप पाहून पोलिसांना संशय आला। साधारणतः शेताला पाणी देण्यासाठी इतक्या प्रमाणात हातपंपाची आवश्यकता नसल्याने हा नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार असणार हे पोलिसांना जाणवलं। जेव्हा अधिकाऱ्यांनी हा पाण्याचा पंप म्हणजेच हापशी हापसून पाहिली तर यावेळी पाण्याऐवजी यातून चक्क दारू बाहेर येऊ लागली। यानंतर लगेचच पोलिसांनी या ठिकाणी खणायला सुरुवात केली। तेव्हा लक्षात आलं की हे हातपंप केवळ दाखवण्यासाठी लावलेले होते व त्यांच्या खाली खड्डा खणून चक्क दारूने भरलेले ड्रम ठेवलेले होते। उत्पादन शुल्क निरीक्षक अशोक राम यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत 500 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे। तसेच आंबवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचा 3000 किलोचा साठा देखील नष्ट करण्यात आला आहे। या अवैध उद्योगात सहभागी असलेल्या 2 महिलांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय।